तर आज आपण सत्र 5 बघणार आहोत लॉ ऑफ वनचा. आपण प्रेयर सुरू करूया. नियम काय आहे? नियम एकच आहे. आपण सर्व येथे का जमलो आहोत? कारण फेडरेशनच्या माहिती आणि साहित्याच्या माध्यमातून आपल्याला एकत्वाचा नियम शिकवायचा आहे. आपण रा, को आणि फेडरेशनच्या त्या सर्व सदस्यांना का शोधत आहोत, जे एका अनंत निर्मात्याची सेवा करतात. कारण ते सर्व एकत्वाच्या नियमाचे नम्र दूत आहेत. म्हणून आपण सर्व मिळून आपल्या संपूर्ण एकत्वाचा नियम गटाभोवती कोणत्या व्यासपीठावरून हे सत्र ऐकणाऱ्या सर्वांभोवती, त्यांच्या कुटुंबांभोवती, मित्रांभोवती, शेजाऱ्यांभोवती, हितचिंतकांभोवती आणि त्यांच्या घरांभोवती आपल्या एका अनंत निर्मात्याचे प्रेम आणि प्रकाशाचे एक संरक्षक वर्तुळ तयार करूया आणि कोणत्याही विचाररूपाला या वर्तुळात प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करूया. कारण नियम एकच आहे. तर चला आपण एकत्वाच्या नियमानुसार आनंद साजरा करूया आणि ही जागा शुद्ध करूया. प्रेयर टू. मी केवळ माझा हा भौतिक देह नाही, तर त्याहूनही काहीतरी अधिक आहे. मी केवळ भौतिक पदार्थांपुरता मर्यादित नसल्यामुळे अशा श्रेष्ठ ऊर्जा आणि ऊर्जा प्रणालींचा विस्तार अनुभवण्याची, त्यांना जाणून घेण्याची, समजून घेण्याची माझी तीव्र इच्छा आहे, ज्या माझ्यासाठी आणि माझ्या जवळच्या व प्रिय व्यक्तींसाठी हितकारक आणि विधायक ठरतील. तसेच ज्यांची बुद्धिमत्ता, विकास आणि अनुभव माझ्या इतकाच किंवा माझ्यापेक्षाही अधिक आहे, अशा व्यक्तींची मदत, सहकार्य, सहाय्य आणि समज मला लाभावी, अशी माझी मनापासून इच्छा आहे. हे सत्र 5 आहे, सेशन 5, जे 23 जानेवारी 1981 ला चॅनलाइज करण्यात आलं होतं. तर इथे रा म्हणतात, मी रा आहे. अनंत सृष्टीकर्त्याच्या प्रेमात आणि प्रकाशात मी तुमचे स्वागत करतो. मी आता संवाद साधत आहे. डॉन त्याला विचारतात, गेल्या वेळी आपण जेव्हा संवाद साधला होता, तेव्हा आपण उपचारांचे शिक्षण घेण्याविषयी बोलत होतो. मागील सत्रात तुम्ही आम्हाला जी माहिती दिली, त्यावरून माझा असा समज झाला आहे की सर्वप्रथम काही विशिष्ट शिस्तींचे आणि अभ्यासाचे पालन करून स्वतःला शुद्ध करणे आवश्यक आहे. त्यानंतर एखाद्या रुग्णावर उपचार करण्यासाठी उदाहरणार्थ आणि कदाचित काही विशिष्ट अभ्यासांच्या सहाय्याने रुग्णाच्या मनात एक अशी मानसिक संरचना निर्माण करणे आवश्यक असते, ज्यामुळे तो रुग्ण स्वतः स्वतःवर उपचार करू शकेल. माझा हा समज बरोबर आहे का? ते डॉन राला विचारत आहे, की जसे आपण मागील सत्रात चर्चा करत होतो, की जो उपचारक आहे, जो हीलर आहे, त्याला काही विशिष्ट प्रकारची शिस्त आणि अभ्यास दिल्याने तो देऊन त्याला शुद्ध करणे जसे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे जो रुग्ण आहे, त्याला देखील काही विशिष्ट अभ्यास आणि काही एक्सरसाइज म्हणजे मानसिक संरचना त्याची अशी करू शकतो का आपण, ज्यामुळे तो स्वतः स्वतःवर उपचार करू शकेल? त्यावर रा म्हणतात, मी रा आहे. जरी तुमची ही शिकण्याची आणि समजण्याची प्रक्रिया किंवा त्यातील सूक्ष्म फरक मूलतः बरोबर असली, तरी तुम्ही वापरलेले कंपनशील ध्वनी समूह, शब्द या भाषेच्या कक्षेतून राहून जेवढे अचूक असू शकतात, तेवढे ते पूर्णपणे अचूक नाही. ते रा म्हणत आहेत, की ज्या प्रकारे तुम्ही ही शिकण्याची आणि समजण्याची प्रक्रिया जी आहे, ती बरोबर आहे. तरी पण तुम्ही तुमचे जे शब्द आहे, ते इथे बरोबर तुम्ही चयन केले नाही आहेत. उपचारक म्हणजे हीलर आपले कार्य केवळ उदाहरणाद्वारे करत नाही. ते कार्य स्वतःमध्येच आणि स्वतःच्या बळावर अस्तित्वात असते. उपचारक हा केवळ एक उत्प्रेरक आहे. अगदी तसेच ज्याप्रमाणे हे माध्यम, इन्स्ट्रुमेंट आमच्या शब्दांना वाट करून देण्यासाठी आवश्यक असलेला प्रत्येक उत्प्रेरक गुणधर्म धारण करते. तरीही कोणत्याही उदाहरणाद्वारे किंवा कोणत्याही प्रकारच्या अभ्यासाद्वारे ते या कार्याविषयी कोणताही विचार किंवा हस्तक्षेप करू शकत नाही. उपचारांचे हे कार्य सुसंगत आहे, कारण ते बुद्धिमान अनंतताच्या इंटेलिजंट इन्फिनिटी एखाद्या विशिष्ट स्वरूपाचे माध्यमीकरण करण्याचाच एक प्रकार आहे. तर इथे राम म्हणत आहेत, की जे उपचारक आहेत ते स्वतःहून काही करत नाहीत. ते चॅनलाइज करतात इंटेलिजंट इन्फिनिटीला, म्हणजे बुद्धिमान अनंतताला. ज्याप्रमाणे इथे इन्स्ट्रुमेंट, माध्यम म्हणजे हे कारलाबद्दल बोलत आहेत. ज्याप्रमाणे
हे जे माध्यम आहे म्हणजे कारला आहे, ती स्वतः काहीच बोलत नाही. ती तर ट्रान्समध्ये आहे. आणि आम्ही तिच्या माध्यमातून इथे आपले विचार प्रकट प्रकट करत आहोत. त्याचप्रमाणे जो उपचारक आहे, हीलर आहे, तो देखील बुद्धिमान जे अनंतताची जी एनर्जी आहे, इंटेलिजंट इन्फिनिटीची जी एनर्जी आहे, तिच्या थ्रू काम कर करतात. मग डॉन विचारतो आहे, जर आम्हाला संधी मिळाली, तर उपचारांची प्रक्रिया शिकण्याचा हा सन्मान, कर्तव्य स्वीकारण्याचे आम्ही ठरवले आहे. प्रभावी उपचारक बनण्याच्या दिशेने आम्ही कोणते पहिले पाऊल उचलले पाहिजे याविषयी मी विचारू इच्छितो. इथे डॉन विचारत आहे, की आम्हालाही उपचारक बनायचे आहे. आम्हाला पण हे शिकून शिकवण्याचा हा जो सन्मान आहे, त्या दिशेने आम्हालाही काम करायचे आहे. त्यावर रा म्हणतात, मी रा आहे. आपण या 3 प्रकारच्या शिकवण्याच्या प्रक्रियांपैकी पहिल्या प्रक्रियेपासून सुरुवात करूया. आपण अशा मानसिक अभ्यासांपासून सुरुवात करूया, जे बुद्धिमान अनंतताशी संपर्क साधण्यासाठी आवश्यक असते. या मानसिक कार्यासाठीची पूर्व अट म्हणजे जेव्हा स्वतःला गरज भासेल, तेव्हा स्वतःच्या मनाची शांतता हा एका स्थिर अवस्थेत टिकवून ठेवण्याची क्षमता असणे. मनाचे दार उघडल्याप्रमाणे ते खुले असले पाहिजे आणि त्याची किल्ली शांतता होईल. त्या दाराच्या आत एक श्रेणीबद्ध रचना, हायरार्किकल कन्स्ट्रक्शन दडलेली आहे, जिची तुलना तुम्ही भूगोलाशी आणि काही अंशी भूमितीशीही करू शकता. कारण ही श्रेणीबद्ध रचना अत्यंत नियमित असून तिच्यामध्ये परस्पर संबंध अंतर्निहित आहेत. मानसिक शिस्तीची ही संकल्पना आत्मसात करण्यास सुरुवात करण्यासाठी सर्वप्रथम स्वतःचेच परीक्षण करणे आवश्यक आहे. तुमच्या आयामाची ध्रुवीयता आंतरिक केली पाहिजे. तर इथे राम म्हणत आहेत, की शिकण्या आणि शिकवण्याच्या प्रक्रियांमध्ये हे 3 प्रकारचे आहे. तर आपण पहिल्या प्रक्रियेपासून म्हणजे पहिलं पाऊल ते सांगत आहेत. तर बुद्धिमान अनंतताशी संपर्क साधण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला मानसिक शांती आवश्यक आहे. आणि मानसिक शांती कशी मिळेल तुम्हाला? तुम्हाला स्वतःला स्थिर राहावं लागेल आणि स्वतःचं मन अगदी स्थिर ठी ठेवावं लागेल आणि ती क्षमता तुमच्यामध्ये असणे पण आवश्यक आहे. आणि मनाचे दार उघडले गेले पाहिजे, ज्याची किल्ली शांतताच आहे. जेव्हा तुम्ही मनाच्या आत खोलवर जाणार, तेव्हा तुम्हाला एक हायरार्किकल कन्स्ट्रक्शन म्हणजे श्रेणीबद्ध रचना दिसेल. ती अगदी भूगोलाशी किंवा अंशी भूमितीशीही करू शकता, तिची तुलना ते सांगत आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे, की जेव्हा तुम्ही खोलवर आत ध्यानमग्न होऊन जेव्हा खोलवर आत आपल्या मनात झाकून बघाल, तेव्हा तुम्हाला काही आकार दिसतील. ते आकार परस्पर संबंध अंतर्निहित आहेत. म्हणजे ते एक दुसऱ्यांना जुडलेले आहेत. आणि ही मानसिक शिस्तीची संकल्पना जे तुम्ही आत्मसात करणार आहात, त्यासाठी सगळ्यात आधी स्वतःचे परीक्षण करणे आवश्यक आहे. ज्यामुळे तुमच्या मनात कोणती भ्रांती राहता कामा नये. जिथे तुम्हाला तुमच्या स जिथे तुम्हाला तुमच्या मनात संयम सापडतो, तिथे तुम्ही जाणीवपूर्वक अनुरूप असहनिश असह ही नुष्टता शोधली पाहिजे आणि या उलटही प्रत्येक जीवाच्या मनात येणाऱ्या प्रत्येक विचाराला त्याच्या बदल्यात एक प्रतिपक्ष असतो. मनाच्या शिस्तीमध्ये सर्वप्रथम स्वतःमधील ज्या गोष्टी तुम्हाला मान्य आहेत आणि ज्या तुम्हाला अमान्य आहेत, त्या दोन्ही ओळखणे आणि नंतर प्रत्येक सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेला तिच्या समान ऊर्जेने संतुलित करणे याचा समावेश होतो. मनात सर्व काही सामावले आहे. म्हणून तुम्ही ही परिपूर्णता स्वतःमध्ये शोधली पाहिजे. तर इथे राम म्हणतात, की जेव्हा तुम्ही स्वतःच्या मनात आतमध्ये खोलवर जाऊन बघाल, तेव्हा तुम्हाला जे मान्य आहे ते अमान्यही बघावं लागेल. तुम्हाला जे सकारात्मक विचार येतील, तर त्यामध्ये तुम्हाला नकारात्मकताही शोधावी लागेल.
कारण मनातच सगळं काही आहे. असं केल्याने तुमच्यामध्ये एक परिपूर्णता निर्माण होते. ती तुम्हाला शोधावी लागेल. दुसरी मानसिक शिस्त म्हणजे तुमच्या चेतनेतील परिपूर्णतेचा स्वीकार करणे. भौतिक चेतनेतील ध्रुवीयता असलेल्या जीवाने गुणधर्मांमधून निवड करणे. आधीच विकृत असलेल्या संकुलात अडथळे आणि गोंधळ निर्माण करणाऱ्या भूमिका तयार करणे योग्य नाही. प्रत्येक स्वीकार, तुम्ही ज्याला निर्णय क्षमता म्हणता, त्या क्षमतेमुळे निर्माण होणाऱ्या अनेक विकृतींचा काही भाग कमी करतो. तर आपण इथे पहिलं पाऊल बघितलंय आणि ही दुसरी मानसिक शिस्त म्हणजे मेंटल डिसिप्लिन त्यांनी सांगितली आहे. पहिल्या पावलात आपण काय बघितलं? म्हणजे जे पहिलं पाऊल आहे मनाचे शिकणे त्यात गरजेचे काय आहे? अनंत रचयिताच्या रचयिताशी संपर्क साधण्याकरिता त्यासाठी सगळ्यात आधी मनाची स्थिरता आवश्यक आहे. मनात एखाद्या दाराप्रमाणे उघडे मन एखाद्या दाराप्रमाणे उघडे असायला हवे. त्या दाराची चाबी इथे राणी शांतता सांगितली आहे. आणि त्या दारात जेव्हा तुम्ही एक श्रेणीबद्ध अ, त्या दारामध्येच त्या दाराच्या आत जेव्हा तुम्ही खोलवर जाऊन बघाल, तेव्हा एक श्रेणीबद्ध रचना तिथे दडलेली आहे. तिची तुलना एखाद्या आकाराशी तुम्ही करू शकता. म्हणजे आत खोलवर मनात गेल्यावर विविध आकार दिसून येतील. ते एक दुसऱ्याला जुडलेले आहेत. त्यासाठी तुम्हाला स्वतःचं परीक्षण करणं गरजेचे आहे. जे विचार येतात त्यांना उलट करून बघणे, संयमाला असंयम करून बघणे, मनातच सगळ्या गोष्टी आहेत. त्या प्रकारे तुम्ही स्वतःमध्ये पूर्णता शोधा. हे आपण आता अ, पहिल्या स्टेपमध्ये बघितलं आणि दुसऱ्या स्टेपमध्ये काय म्हणत आहे? दुसऱ्या स्टेपमध्ये म्हणत आहे, दुसरं पाऊल म्हणजे मनाची शिस्तीला आपल्या चेतनेतून एक्सेप्ट करणे. म्हणजे स्वतःच्या कॉन्शियसली तिला स्वीकार करणे. ज्या व्यक्ती ज्या व्यक्तीमध्ये मनात विभाजन आहे, म्हणजे भ्रांती आहेत, वेगवेगळ्या भ्रांती आहे, ती कन्फ्यूज आहे, इनडिसिसिव्ह आहे, गोंधळलेली आहे, तिचं मन स्थिर राहूच शकत नाही. मनाची तिसरी शिस्त ही पहिल्या शिस्तीचीच पुनरावृत्ती आहे. परंतु यावेळी दृष्टी बाहेरच्या जगाकडे भेटणाऱ्या सहजीवांकडे असते. प्रत्येक अस्तित्वात परिपूर्णता असते. त्यामुळे प्रत्येक संतुलन समजून घेण्याची क्षमता आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही संयम पाहता, तेव्हा तुमच्या मानसिक समजुतीमध्ये संयम, असंयम प्रतिबिंबित करण्याची जबाबदारी तुमची असते. जेव्हा तुम्ही असंयम पाहता, तेव्हा तुमच्या समजुतीची मानसिक रचना संयम असणे आवश्यक असते. आपण हे एक सोपे उदाहरण म्हणून वापरू. मनाच्या बहुतेक रचनांना अनेक पैलू असतात आणि स्वध्रुवीयता किंवा ज्याला तुम्ही अस्वध्रुवीयता म्हणाल, या दोन्हींची समज एका सूक्ष्म कार्य म्हणून समजून घेतली जाऊ शकते आणि घेतलीच पाहिजे. पुढची पायरी म्हणजे अस्वध्रुवीयतेचा स्वीकार करणे, जे दुसऱ्या पायरीचे प्रतिबिंब आहे. मानसिक शिस्त शिकण्याच्या ह्या पहिल्या 4 पायऱ्या आहेत. 5व्या पायरीमध्ये परमन, समुच्च मन आणि अनंत मन यांच्यातील भौगोलिक आणि भूमितीय संबंध आणि गुणोत्तराचे निरीक्षण करणे समाविष्ट आहे. शिकवण्याचे दुसरे क्षेत्र म्हणजे शारीरिक संकुलाचा अभ्यास समजून घेणे. आपण आधी इथपर्यंत बघूया. तर इथे मनाचे तिसरे पाऊल म्हणजे मनाच्या स्थिरतेसाठी तिसरे पाऊल सांगत आहे. ही पहिल्या पाऊलाचीच पुनरावृत्ती आहे. परंतु ती दुसऱ्या व्यक्तीमध्ये बघायची आहे. म्हणजे जे आतापर्यंत आपण स्वतःमध्ये, स्वतः ध्यानस्थ होऊन जे स्वतःमध्ये मनात दडलेले मनाची जी स्थिरता आणि परिपूर्णता स्वतःमध्ये जे शोधत होतो, ते आता दुसऱ्या व्यक्तीमध्ये शोधायची आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये पूर्णता असते. ती ओळखणे आपल्याच मनात
पेशन्स, इम्पेशन्स म्हणजे संयम असंयम बघणे. अशा प्रकारे मनाला अनेक पैलू असतात. प्रत्येक पैलूंना ओळखून समजणे आहे. आपल्या आपले विरोधाभास किंवा दुसऱ्यांचे विरोधाभास यांची समज असणे ही गरजेचे आहे आणि ते एक जटिल कार्य आहे. पुढील पाऊल इतर व्यक्तींच्या द्विधा म्हणजे भ्रांतीला स्वीकारणे. आता मानसिक शिस्त शिकण्याच्या पहिल्या 4 पायऱ्या आहेत. 5वी पायरी म्हणजे दुसऱ्यांचे मन, समूहाचे मन, अनंत मन म्हणजे युनिव्हर्सल माइंड यांचे निरीक्षण करणे. पुढे वाचू. शिकवण्याचे दुसरे क्षेत्र म्हणजे शारीरिक संकुलांचा अभ्यास समजून घेणे. आपले शरीर चांगले ओळखणे आवश्यक आहे. भावना, पूर्वग्रह ज्यांना तुम्ही संवेदना म्हणाल, शरीर समूहाच्या विविध भागांवर कसा परिणाम करतात, हे मनाचा वापर करून तपासण्याची ही बाब आहे. शरीरातील ध्रुवीयता, पोलॅरिटीज समजून घेणे आणि त्यांचा स्वीकार करणे या दोन्ही गोष्टी आवश्यक ठरतील. चेतनेचा वेध घेताना तुम्ही मनाच्या स्तरावर जे कार्य केले आहे, त्यांची पुनरावृत्ती आता रासायनिक आणि भौतिक स्वरूपात शरीराच्या स्तरावर करणे आवश्यक आहे. शरीर ही मनाचीच एक निर्मिती आहे. त्याला स्वतःचेच असे काही असतात. या जैविक कल प्रवृत्तीला सर्वप्रथम पूर्णपणे समजून घेतले पाहिजे आणि त्यानंतर त्याविरुद्ध असलेल्या परस्पर विरोधी कल प्रवृत्तीलाही याच आकलनाच्या प्रकाशात पूर्णपणे व्यक्त होण्याची संधी दिली पाहिजे. त्यानंतरच शरीर हे एक संतुलित तसेच ध्रुवीय अस्तित्व आहे. या स्वरूपात त्याचा स्वीकार करण्याची प्रक्रिया पूर्णत्वास नेता येईल. यापुढील कार्य म्हणजे हेच आकलन तुम्ही ज्यांना भेटाल अशा इतर व्यक्तींच्या म्हणजे इतर स्वच्या शरीरांच्या बाबतीतही विस्तारणे हे होय. याचे सर्वात साधे उदाहरण म्हणजे हे आकलन की प्रत्येक जैविक पुरुष हा अंशतः स्त्री असतो आणि प्रत्येक जैविक स्त्री ही अंशतः पुरुष असते. हे केवळ एक साधे उदाहरण आहे. तथापि जवळ प्रत्येक अशा प्रसंगी जिथे तुम्ही एखाद्या गोष्टीचे आकलन करण्याचा प्रयत्न करत असता, स्वतःच्या किंवा परस्वच्या शरीरात तुम्हाला पुन्हा आढळेल की त्यात गुंतलेल्या ध्रुव संकुलनांना पूर्णपणे समजून घेण्यासाठी अत्यंत सूक्ष्म विवेकाची आवश्यकता आहे. यावेळी आम्ही सुचवितो की पुढील कार्यासाठी हे वर्णन बंद ठेवावे, जेणेकरून आम्ही तिसऱ्या क्षेत्राला त्यांच्या महत्वानुसार वेळ देऊ शकू. तरी ते तरी ते रा म्हणत आहेत, शिकवण्याच्या दुसरं क्षेत्र म्हणजे शरीर संकुलनाचा अभ्यास करणे. आपल्या शरीराला समजणे, आपलं शरीर ओळखणे हे देखील खूप गरजेचं आहे, खूप आवश्यक आहे. आपल्या भावना कशा आहेत आणि त्या आपल्या शरीरावर म्हणजे आपल्या शरीराच्या विविध भागांवर काय परिणाम करतात हे ओळखणे, हे बघणे, हे समजणे, शारीरिक द्विधा म्हणजे पोलॅरिटी शोधणे आणि स्वीकारणे. शरीर हे मनाचेच प्रतिबिंब आहे. मनाला स्वतःचे म्हणजे मनाला स्वतःचे एक अंडरस्टँडिंग आहे. स्वतःच एक विजडम आहे. त्याच प्रकारे आपल्याला म्हणजे जैविक शरीर देखील जैविक शरीराला देखील बॅलन्स करायचे आहे. म्हणजे जैविक शरीर म्हणजे बायोलॉजिकल माइंड ज्याला म्हणू. बायोलॉजिकल संतुलन देखील गरजेचे आहे. इथे राने एक उदाहरण दिलं आहे, की ज्या प्रकारे तुम्ही हे राचं उदाहरण आहे. प्रत्येक जैविक पुरुष हा अंशतः स्त्री असतो आणि प्रत्येक जैविक स्त्री ही अंशतः पुरुष असते.
हे केवळ एक साधे उदाहरण आहे. तर इथे राला असं म्हणायचे आहे, की प्रत्येक पुरुषामध्ये एक स्त्री दडलेली असते. म्हणजे प्रत्येक पुरुषाच्या आतमध्ये, मनामध्ये एखादी सॉफ्ट स्वभाव असतो. त्याचप्रमाणे प्रत्येक स्त्रीमध्ये देखील एक पुरुष असतं. म्हणजे अंशतः एक पुरुष असतो. म्हणजे तिच्या स्वभावातही काही पुरुषार्थ निर्णय घेण्यासारखे स्वभाव असं काही राचं म्हणणं आहे. आता इथे म्हणतायत, यावेळी आम्ही सुचवितो, की पुढील कार्यापर्यंत हे वर्णन बंद ठेवावे. जेणेकरून आम्ही तिसऱ्या क्षेत्राला त्याच्या महत्त्वानुसार वेळ देऊ शकू. म्हणजे आता हे जे टॉपिक आहे, हे आपण इथे बंद करूया. मग परत विचारत आहेत, हे उपकरण सोडण्यापूर्वी जर प्रश्न छोटा असेल, तर आम्ही त्याचे उत्तर देऊ शकतो. एखादी म्हणजे इथे म्हणत आहे, की एखादी छोटासा प्रश्न असेल, तर आम्ही इथे उत्तर देऊ. डॉन विचारत आहे, हे उपकरण आरामदायक आहे का? अशी आणखी कोणती गोष्ट आहे, जी जी उपकरणाचा आराम वाढवेल? एवढेच. उपकरण म्हणजे इथे कारलाबद्दल बोलत आहे. यावर म्हणतात, "मी आहे. जीवाच्या ग्रहण यंत्रणेमधून सर्पिलाकार ऊर्जेचा प्रवाह सुधारण्यासाठी प्रत्येक सत्रात मेणबत्ती घड्याळाच्या दिशेने अंदाजे 10 डिग्री फिरवली जाऊ शकते. ही विशिष्ट रचना अन्यथा चांगली आहे. परंतु आम्ही विनंती करतो, की वर्णन केलेल्या या आणि वापरलेल्या वस्तू भौमितिक काळजीपूर्वक मध्यभागी ठेवाव्यात आणि वेळोवेळी तपासाव्यात. तसेच ज्या अवकाश काळात कार्याला महत्त्व नाही, तिथे त्या उघड ठेवू नये." ते म्हणत आहेत, की जी मेणबत्ती आहे ती 10 डिग्रीनी फिरवली जाऊ शकते. म्हणजे 10 डिग्रीनी फिरवून ठेवा. जेणेकरून जी अनंत रचनेची ऊर्जा आहे, ती बरोबर कारलापर्यंत पोहोचू शकेल. मग म्हणतात, "मी आहे. मी हे वाद्य एका अनंत सृष्टीकर्त्याच्या प्रेमात आणि प्रकाशात अर्पण करतो. त्या एका सृष्टीकर्त्याच्या सामर्थ्यात आणि शांतीत आनंद होऊन पुढे जा. अदोनाय." आन जेव्हा कारलाचं शरीर सोडतात, तेव्हा ते अदोनाय म्हणतात. अदोनाय म्हणजे बाय. जसे आपण एक दुसऱ्यांना बाय किंवा टाटा करतो, तसे ते अदोनाय म्हणतात. तर हे सत्र 5 इथे संपलेलं आहे. धन्यवाद.